आजच्या या महिला दिनानिमित्त मी असं सांगू इच्छितो की माता रमाईचं अनुकरण करून सामर्थ्य जीवन आपलं सुखमय आणि सुखकारक करावं। महिला दिनानिमित्त ती कर्तृत्व आहे, तिचं अभिमान आहे, ती कर्तृत्व आहे, तीच अभिमान आहे, प्रत्येक कुटुंबाची आणि समाजाची तीच खरी शान आहे। स्त्री सन्मान जपूया आपण सर्वांनी अभिमानाने, स्त्री सन्मान जपूया आपण सर्वांनी अभिमानाने। गणवीर सरांनी 8 मार्च या दिवशी का निवडला, कारण त्यांच्या मनामध्ये एक महिलांप्रती आदर सन्मान असावा, आणि त्यांनी स्नेहमिलनाचा कार्यक्रम देखील 8 मार्चला ठेवला। कारण जागतिक महिला दिन असल्यामुळे महिलांचा सन्मान देखील झाला पाहिजे, पण तो खरा एकच दिवस न होता तो पूर्ण काळ सतत नेहमी निरंतर राहिला पाहिजे। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। जेएमपीसी ग्रुपद्वारा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। जेएमपीसी ग्रुप बॅच 1987-89 च्या स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त शिव हॉटेल भंडारा येथील सभागृहात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षा महिला व बालकल्याण सभापती आशाताई उईके, प्रमुख अतिथी नवनीत माध्यमिक विद्यालय खमारी बुज येथील सहाय्यक शिक्षिका निर्मला रंगारी तसेच माजी प्राचार्य नरेंद्र गणवीर व वर्षा गणवीर यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, वीरांगना राणी अवंतीबाई लोधी आणि त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून विनम्र अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी जेएमपीसी ग्रुपच्या वतीने माजी पोलीस निरीक्षक सोमेश्वर शेंद्रे, माजी पोलीस उपनिरीक्षक ललित टिकारिया, प्राध्यापक शिलवंतकुमार मडामे, ईटी न्यूज चॅनल व हुकमाचा ताबेदार साप्ताहिकाचे मुख्य संपादक संतोष लांजेवार, माजी गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे, माजी मुख्याध्यापक सोविंदा मेश्राम, माजी प्राचार्य राजेंद्र पटले, माजी प्राचार्य राजन बोरकर, हरिभाऊ मेश्राम, रमेश शेंडे, इस्तारी पडोळे, प्रमोद थोटे व राजकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत नवनीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी बुज चे माजी प्राचार्य नरेंद्र गणवीर यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी सेवापूर्ती निमित्त सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। यावेळी पतीने पत्नीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्नीला गुलाबपुष्प देऊन पेढा भरवून गौरव केला। नरेंद्र गणवीर यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनसंघर्षाची प्रेरणादायी यशोगाथा सांगितली। महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करताना महिलांच्या समस्या, त्यांच्या मुक्तीसाठीचे कार्य, शिक्षणाद्वारे सक्षमीकरण व दर्जेदार जीवन या विषयांवर उपस्थित महिला व पुरुषांनी आपले मनोगत व्यक्त केले। स्नेहांश कान्हेकर यांनी गीतगायन करून उपस्थितांची मने जिंकली, तसेच आनंदमय वातावरणात सामूहिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले। या कार्यक्रमाला मोती स्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोल पंप ठाणा चे सचिव हिरालाल गजभिये, ग्राम पंचायत सदस्या वैशाली मेश्राम यांच्यासह किरण टिकारिया, अलका मुरलीधर पवनकर, माधुरी मेश्राम, सपनजा मेश्राम, श्रुती मेश्राम, विशाखा अंबादे, गीता चिंधालोरे, समीक्षा चिंधालोरे, लता थोटे, प्रतिभा शेंडे, संध्या बोरकर, संगीता पडोळे, नीता मडामे, समेक मडामे, जागृती मडामे, रजनी पटले, अमन पटले, अंकुर गणवीर, मृणाली कान्हेकर, आशा गजभिये, बबिता कांबळे, माया कांबळे, सविता गजभिये, अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये, सुनील नागदिवे, सतीश मेश्राम, प्राध्यापक नानाजी गजभिये, प्राध्यापक अरुण कांबळे, सौरभ मेश्राम, संकेत मेश्राम उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन शिलवंतकुमार मडामे यांनी केले, तर आभार दीनदयाल दमाहे यांनी मानले। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। सर इथे माझ्यासोबत 5वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत जे शिकलेले, तर त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मी त्यांचे पुढील आयुष्य सुख समाधानात जाऊ असे प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि आपले 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद। सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम मी आमच्या महिला वर्गांना आजच्या या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतोय।
बंधूंनो, सेवानिवृत्ती हा जो क्षण आहे तो अतिशय संवेदनशील असा क्षण आहे. हा दिवस कधीही आपल्या जीवनामध्ये आपण विसरू शकत नाही. भविष्य मत होना जिंदगी में, कभी भी किसी भी वक्त तेरा नाम चल सकता है. मन में हो आग तो हौसले हो बुलंद, तो अगरबत्ती बेचने वाला बच्चा भी कलाम हो सकता है. कलाम हो सकता है. आजचे सत्कारमूर्ती श्री आमचे मित्र नरेंद्र गणवीर, उपस्थित माझ्या JMPC ग्रुप, आमच्या सहचारिणी, उपस्थित नातेवाईक, आप्तेष्ट, गणवीर सरांबद्दल बोलायचं एवढंच म्हणजे खूप मनमिळावू आहेत. त्या खमारी गावामध्ये ते तेवढी पब्लिक पाहून असं वाटत होतं की खरोखर सरांनी खूप चांगलं काम केलं असावं. सर्वांना सामावून घेणारा त्यांचा व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यासोबत जो संपर्क आहे तर तो बऱ्याच दिवसापासून आहे आणि त्यांनी ज्या आपल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सर्वांना जे आपलेसे केलेलं आहे तर ते खरोखरच त्यांच्या माध्यमातून जे जाणवलं. तर यानंतरचं जो आयुष्य आहे तर तो सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य त्यांना भरभराटीचं, त्यांच्या जीवनामध्ये जे काही घडलेले नसेल तर ते नंतरच्या आयुष्यामध्ये परत अजून त्यांना चांगल्या संधी उपलब्ध येऊ. या ठिकाणी गणवीर सरांबद्दल खूप सारे बोलले, परंतु गणवीर मॅडमबद्दल मात्र कोणीच नाही बोलले. कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असते, तर त्यांनी हात आपला बरोबर त्यांच्या सोबत ठेवला आणि त्यांना प्रगतीपथाच्या मार्गावर नेण्याचं काम केलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. आज महिला दिनानिमित्त तुझ्या कष्टाला आणि त्यागाला कशाचीच तोड नाही. तुझ्या कष्टाला आणि त्यागाला कशाचीच तोड नाही. तुझ्या विना त्या सुंदर सृष्टीला कसलीच जोड नाही. स्त्रीत्वाचा हा उत्सव सदैव असाच बहरू दे. तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दाही दिशांना दरवळू दे. तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दाही दिशांना दरवळू दे. सर्व महिलांना पुनश्च या महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ती मुलगी आहे, ती बहीण आहे, ती आई आहे, ती बायको आहे, ती आजी आहे, ती मैत्रीण आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरुवात आहे आणि तीच शेवट आहे. ती नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. ती नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. गणवीर सर अनेक वर्ष शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून प्रामाणिकपणे सेवा करत राहिले. विद्यार्थ्याचे भविष्य घडविणे आणि शाळेची प्रगती करणे हे त्यांनी नेहमीच आपले कर्तव्य मानले. ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी आणि आनंदी समाधानाने भरलेल्या जीवनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. संत तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस द्या मला माणूस द्या. तर असे चांगले माणसं खूप कमी असतात. म्हणून जगामध्ये तर तुकडोजी महाराजांना माणसं मिळाली होती, परंतु त्यांना खरा माणूस मिळाला नव्हता. पण मी आजच्या प्रसंगी असं म्हणेन की सर ज्यांचे पती आहेत ते भाग्यवान आहेत, त्यांना माणूस मिळालेला आहे. त्यांचे जे वडील आहेत, ज्यांचे जे वडील आहेत त्यांचे मुलं, त्यांना चांगला पिता मिळालेला आहे. ते ज्यांचे काका आहेत, ते त्यांचे सासरे होणार, ज्यांच्या मुलीचे जे त्यांच्या घरी मुलगी सून म्हणून येणार, किंवा त्यांच्या इतर नातेवाईक आहेत, मामा असो मावसा असो, जे काही आपले रिश्ते नाते आहेत, त्यांना तो माणूस
त्यांच्या रूपात मिळालेला आहे असं मी म्हणतो. व्हेरी गुड. जागतिक महिला दिनाच्या शुभप्रसंगी JMPC ग्रुप 1987-89चा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मी नवनीत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय खमारी भुज या शाळेतील मुख्याध्यापक पदावरून दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदया महिला व बाल कल्याण सभापती माननीय आशाताई उईके, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय निर्मला रंगारी मॅडम आणि माझे जीवनसाथी वर्षा गणबीर, तसेच उपस्थित असलेले जे आज उपस्थित या कार्यक्रमाला आहेत, मृत्युस्मृती ज्ञान जागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोल पंप या संस्थेचे सचिव माननीय हिरालाल गजबी सर, माझे मित्र पोलीस उपनिरीक्षक ललित टिकारिया सर, माजी पोलीस निरीक्षक सोमेश्वर सेंद्रे सर, माजी गट शिक्षण अधिकारी दत्तराज अंबादे सर, नाट्य अभिनेते व साहित्यिक डॉक्टर सिल्वर कुमार मडावी सर, ETV न्यूज चॅनल व उपमाचे ताबेदार, साप्ताहिकाचे संपादक माननीय संतोष सिंग लांजेवार, JMPC ग्रुप 1987-89चे उपस्थित मित्र, माजी मुख्याध्यापक सविंदा मेश्राम सर, हरिभाऊ मेश्राम सर, माजी प्राचार्य राजेंद्र पटले सर, रमेश शिंदे सर, इस्तारी बडबडी सर, प्रमोद पटे सर, राजकुमार कांबळे सर, माजी प्राचार्य राजन बोरकर सर आणि माझ्या मित्राच्या सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत. माझे शिक्षक वृंद सुद्धा इथं उपस्थित आहेत. नागदेव सर, दमाय सर, नानाजी गजबे सर, कांबळे सर, शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा आहेत. अशोक गजबे बाबू, अनिरुद्ध गजबे, आप्तेष्ट आहेत सतीश मेश्राम, उषाताई मेश्राम, मृणाली कानेकर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांचे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मला या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी पाचारण केलेले आहे, त्याबद्दल मी या कार्यक्रमाचे आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानतो. साथियों, ET न्यूज़ नेटवर्क में आपका हार्दिक स्वागत. ET न्यूज़ चैनल और नेशनल साप्ताहिक न्यूज़पेपर हुकूमाच्या ताबेदारी के लिए सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक तथा अन्याय और जुल्म के खिलाफ न्यूज़ और एडवर्टाइजमेंट के लिए कृपया नीचे दिए गए नंबर पर कांटेक्ट करें. इस क्लिप को देखने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद.